रामचंद्र बहुउद्देशीय संस्थेकडून सोलापूर शहरातील विविध समस्यांबाबत निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। सोलापूर शहरात गेल्या 5-6 वर्षांपासून बस पोर्टल, उड्डाणपूल तसंच धुळीची समस्या अशा अनेक समस्या जैसे थे असून त्यावर तोडगा काढणं शक्य असून देखील प्रशासन काढत नाही। या समस्या तातडीनं दूर कराव्यात अशा आशयाचं निवेदन रामचंद्र बहुउद्देशीय संस्थेकडून देण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उदगिरी यांनी दिली। शहरातील प्रमुख रस्त्यांवर जसं की मार्केट यार्डासमोरील रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असून दर महिन्याला 1-2 अपघात ठरलेले आहेत। त्यामध्ये विनाकारण सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो। त्यामुळं उड्डाणपूल शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हायला पाहिजे। सोलापूर शहरात धुळीची समस्या आजतागायत तशीच आहे। वरचेवर वाहनांची संख्या वाढत आहे, परंतु रस्ते लहानच आहेत। जिथं रस्ते मोठे आहेत तिथं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। अतिक्रमण मोकळं करून रस्ता मोठा करावा अशी विनंती यावेळी करण्यात आली। जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात नवीन बस पोर्टलसाठी 4 एकर जागा राखीव आहे। तिथं डिजिटल बस पोर्टल लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे। त्यामुळं शहराचं सौंदर्य देखील वाढेल आणि वाहतुकीला शिस्त देखील लागेल, असं या निवेदनात म्हटलं आहे। मी लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी, अध्यक्ष रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक संशोधन संस्था, आज इथे एक निवेदन देण्यासाठी आलो होतो जिल्हाधिकाऱ्यांना। सोलापूर शहरातील अनेक प्रलंबित अडचणी प्रश्न बाबतीत, जसे की शहरात खूप धूळ सहित धूळ भरपूर आहे, रस्ते अरुंद आहेत, भरपूर ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत। उड्डाणपुलाची गरज आहे। हैदराबाद रोड येथे मार्केट यार्ड इथे खूप वेळोवेळी ॲक्सिडेंट होतात। वेळोवेळी निवेदन देऊनही त्या ठिकाणी उड्डाणपूल लवकर होत नाही, तरी ते लवकरात लवकर त्या प्रश्न मार्गी लागावा। तसेच 7 रस्त्याला देखील खूप प्रचंड वाहतूक वाढलेला आहे, त्याचाही विचार व्हावा। असे अनेक समस्या आज इथे निवेदनात दिलेलं आहे, ते जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारलेलं आहे। ते थोडे पाहून त्याच्यावर लवकरात तोडगा निघावा असे आम्हाला वाटते।